नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सगळ्यांचाच मूड ठीक नसतो, पण खरं तर पूर्णाजीने सायलीला आज तिन्ही सांजेला देवाजवळ दिवा लावण्याची संधी दिलेली असते आणि तू या घरची सून आहेस आणि तुझी ही जबाबदारी आहे असं देखील पूर्णाजी तिला सांगतात आणि तिला घरात दिवा लावायला सांगतात. त्याच वेळेला सायली ही पाहत असते. सायलीला खरं तर खूप जास्त आनंद झालेला असतो की तिला ही एवढी मोठी संधी खरं तर पूर्णाजीने दिली आहे. म्हणूनच त्या संधीचं सोनं करत सायली आता देवघरात गेलेली असते. देवघरात गेलेली सायली आपला पदर वर घेते आणि त्यासोबत ती आता देवासमोर दिवा लावते. देवासमोर जेव्हा ती दिवा लावत असते तेव्हा मात्र तिचा आनंद हा काही वेगळाच आणि और सांगत असतो आणि त्यामुळेच ती आता खूप जास्त जे आहे ती खुश असते. दिवा लावून झाल्यानंतर देवाकडे ती आता प्रार्थना करत असते आणि सगळं काही नीट व्हावं असंच ती देवाला म्हणत असते. कारण आतापर्यंत ज्या ज्या काही घटना घरात घडल्या होत्या त्यामुळे ती देवासमोर हात जोडून उभी होती आणि माझ्या घरातल्या सगळ्यांनाच याच्यापासून लांब ठेव, म्हणजेच माझ्या घरातल्यांवर खूप मोठं संकट आले पण ते संकटसुद्धा दूर व्हायला हवं असंच सायली आता म्हणत असते. तर दुसरीकडे मात्र घरातले सगळेच अस्वस्थ असतात तर प्रतापसुद्धा आता देवघरात जातात आणि देवघरात जाऊन नमस्कार करत असतात. तेव्हा सायलीचं लक्ष जातं. सायली म्हणत असते की बाबा, त्यावर प्रताप तिला म्हणतात की बघ, तू जे काही केलंयस ना ते एकदम उत्तम केलेस, म्हणजे तू तुझ्या नवऱ्याची साथ दिलीस आणि तुझ्या बाबांना न्याय मिळवून दिलाय, त्यामुळे स्वतःला जास्त त्रास करून घेऊ नकोस. तू जे काही केलंयस ते एकदम परफेक्ट केलेस, त्यामुळे लोकांचा विचार करायचा नाही. लोक काय म्हणतील, तू स्वतःचा विचार करायचा. आणि एका बापाला आपल्या मुलीकडनं अजून काय हवं असतं, म्हणजेच आज ज्या पद्धतीने तू त्यांच्यासाठी त्यांच्या पाठीशी उभी राहिलीस ना ते असं कोणीही करू शकत नाही. खरं तर ते खूप नशीबवान आहेत की त्यांना तुझ्यासाठी मुलगी मिळालेली आहे असं देखील जेव्हा ते आता म्हणतात तेव्हा मात्र आता सायली जी आहे त्यांना खूपच असं मनाला लागून जातं सायलीच्या त्यांचं ते बोलणं. त्यामुळे सायली जी आहे ती लगेच त्यांना मिठी मारते आणि म्हणत असते की बाबा तुम्ही पण ना. आणि त्याच वेळेला आता प्रताप देखील म्हणत असतात की हो, मी जे बोलतोय ते खरं बोलतोय, कारण आतापर्यंत या घरासाठी तू खूप काही केलेस आणि तू मुलगी म्हणून सुद्धा तितकीच जबाबदारी व्यवस्थित पार पाडते जशी सून म्हणून पार पाडते. एवढंच मला म्हणायचं होतं की तू ज्या काही जबाबदाऱ्या स्वीकारतेस त्या उत्तमरित्या करतेस. फक्त एवढंच आहे की घरात आम्हाला हे सगळं पचवायला थोडं कठीण जाईल, पण हळूहळू होईल या सगळ्याची सवय. खरं तर आधीच सगळ्यांनी तिच्यावर जो काही विश्वास ठेवला ना त्यामुळे या सगळ्याची फळं आपल्याला आता मिळतात असं देखील प्रताप जे आहेत ते सायलीला म्हणत असतात. खरं तर प्रियाने इतका धोकेबाज केलेला असतो आणि त्यामुळेच आज हे घर जे आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं असतं आणि त्यामुळे सायलीला कुठेतरी वाईट वाटत असतं आणि सायली त्याच गोष्टीचा सगळ्यात जास्त विचार करत असते. सायली जी आहे ती रडत असते आणि प्रताप यांना मिठी मारते, कारण प्रताप यांनी सांगितलेलं असतं की तुझ्यासारखी मुलगी खरंच कोणत्या बाप्पाच्या नशिबात मिळेल, तो बाप जो आहे तो खरंच सुखी असेल. सायलीसुद्धा प्रताप यांना त्यांचे वडीलच मानायची आणि म्हणूनच ती त्यांना त्याच हक्काने मिठीही मारते. तर इकडे रविराज आता घरी आलेले असतात आणि रविराज घरी आल्यानंतर इकडे तिकडे पाहतात. त्याच वेळेला त्यांच्या लक्षात येतं की प्रतिमा अजूनही झोपलेली आहे. प्रतिमाची तब्येत ठीक नव्हती आणि प्रतिमावर कोणता प्रसंग उद्भवला होता हे सुद्धा त्यांच्या लक्षात होतं आणि त्यामुळेच ते आता त्या गोष्टीचा खूप जास्त असा विचार करत असतात की किती तो त्रास झाला आहे तिला आणि म्हणूनच ते आता म्हणत असतात की आता नाही. पण त्याच वेळेला त्यांना आता सगळ्या गोष्टी आठवतात, म्हणजे जे काही क्षण जे घालवले होते तन्वीसोबतचे ते प्रसंग सगळे काही रविराज यांच्या डोळ्यासमोरून जात असतात. म्हणजेच तिचं झालेलं लग्न, त्यासोबत तिला जेव्हा घरात आणलं होतं तो सगळा प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोर येत असतो आणि त्यामुळेच आता त्यांना खूप जास्त असं रडू येत असतं. म्हणूनच त्यांना असं वाटत असतं की प्रियाला ओळखण्यात मी चूक केली का, तन्वीला मीच पाठीशी घातलं का आणि त्यामुळेच आज मला हा दिवस पाहायला मिळतोय अशी सुद्धा कुठेतरी मनात त्यांना खंत वाटत असते आणि त्यामुळेच ते खूप जास्त असे स्वतःला त्रास करून घेत असतात. आणि प्रतिमाला सुद्धा या सगळ्याबद्दल कसं सांगायचं हा मोठा प्रश्न त्यांच्याकडे असतो, कारण प्रतिमाला सुद्धा हे सगळं सांगणं गरजेचं आहे. कधीतरी सांगायलाच हवं, पण आता जे काही घडलेलं असतं आज कोर्टात त्यामुळे मात्र ते खूप जास्त ते रडत असतात. तर इकडे मात्र सायली जी आहे तिने सगळ्यांसाठी कॉफी केलेली असते. सगळ्यांना ती एक एक करून कॉफी देत असते, पण कोणाचाही कॉफी प्यायचा मूड नसतो. सगळीजणं सांगतात की नाही, आम्हाला नकोय कॉफी.
मग आता सगळ्यांना सायली कॉफी देत असते. असं तोंड पाडून बसू नका, असं कसं चालणार आहे? मी तुम्हा सगळ्यांसाठी कॉफी केली आहे. चालेल, चला. तुम्हा कोणालाच कॉफी नको आहे का? बरं ठीक आहे, मग आपण एक काम करूया. मी तुमच्या सगळ्यांसाठी ना मस्त असं जेवण बनवते, पिठलं भाकरी. मग तुम्ही सगळेजण आनंदाने जेवाल ना, असं देखील आता ती म्हणू लागते. पण पूर्णाजी म्हणते की नाही, मला जेवण नको आहे. त्यासोबत कल्पनासुद्धा म्हणते मलाही जेवण नको आहे, जेवणाची इच्छाच राहिलेली नाही. तर सगळ्यांना जेवण नको आहे म्हटल्यावर सायली म्हणते की असं कसं चालेल? आणि पूर्णाजी तुमच्या गोळ्या घ्यायच्या असतात तुम्हाला, मग गोळ्या काय उपाशी पोटी घेणार आहात का? पण पूर्णाजी म्हणते की नको आहे, मला काहीसुद्धा नको आहे. कारण ना आज जे काही झालं आहे ना, त्यामुळे मला काहीच खायचं मन नाही आहे. आणि उलट झोपसुद्धा लागते की नाही ते सुद्धा कळत नाही आहे. झोप लागायलाच हवी आज, असं म्हणून आता पूर्णाजीला अस्मिता जी आहे ती आता रूममध्ये घेऊन जात असते. पूर्णाजी अस्मिताला सांगते की मला जरा रूममध्ये घेऊन जा, म्हणजे जरा मला बरं वाटेल. सायली म्हणत असते अहो पूर्णाजी ऐकून तरी घ्या. पण पूर्णाजी ऐकायच्या मनस्थितीत नसतात. सगळीजणं जेवण नकोय म्हणून आता एक एक करून उठून बेडरूममध्ये निघून जातात. सायलीला खूप जास्त वाईट वाटतं, कारण आज तिच्या घरातले इतके अस्वस्थ असतात आणि त्यावर ती काहीच करू शकत नसते. आणि म्हणूनच तिला स्वतःचा खूप जास्त राग येत असतो. तर अर्जुन तिला समजावतो आणि हे तर होणारच ना, कारण आपल्यालाही माहिती आहे आपल्या घरातले लोक तन्वीला किती अटॅच होते. आणि आता अचानक जी काही घटना घडली आहे त्यामुळे सगळेच जण नाराज आहेत. तू त्यांना थोडं समजून घे, हेही दिवस जातील, असं देखील तो तिला म्हणून समजावत असतो. पण आता सायली जी असते ती थोडी हार मानणाऱ्यातली आहे. ती म्हणत असते की नाही, जरी सगळ्यांनी मला सांगितलं ना जेवण नाही बनवायचं तरीसुद्धा मी बनवणार आहे. या इतकी दृष्ट आहे ना की तुम्हाला काय सांगू. तिला तर तिकडे कोर्टात सजा मिळतच आहे, पण तिला इथे सुद्धा या सगळ्यांची मनं दुखावली आहेत ना, त्यामुळे चांगलीच 14 वर्षांची शिक्षा व्हायला हवी. 7 वर्षांची शिक्षा तिच्यासाठी कमीच आहे, असं देखील आता सायली जी आहे ती अर्जुनला म्हणत असते. तेवढ्यातच तिथे आता आलेला असतो तो म्हणजे अश्विन. आणि अश्विनने सायलीचं ते बोलणं ऐकलेलं असतं आणि त्यामुळेच आता अश्विनला समजून जातं की या सगळ्याच्या मागे सायलीच आहे. आणि म्हणूनच तो आता खूप जास्त जोरात ओरडतो आणि तुमच्या दोघांचाही प्लॅन होता, तर माझ्या बायकोला दोघांनीही मिळून तुरुंगात टाकले. लाज वाटली नाही का रे अर्जुन? स्वतःच्या बायकोचं इतकं ऐकतोस, इतकं कौतुक करतोयस का? इतका बायकोच्या प्रेमात वेडा होऊ नकोस, असं देखील अश्विन जोरजोरात ओरडून बोलत असतो. त्यावर अश्विन भाऊजी तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, तुम्हाला माहिती का कोर्टात काय झाले? तर अश्विन म्हणतो की मला जाणूनही घ्यायचं नाहीये, पण तुम्ही दोघांनी मिळून माझ्या बायकोला फसवलंय हे तर मला सरळ सरळ दिसते. तुमच्यामुळे आज माझी बायको तुरुंगात आहे, पण मी माझ्या बायकोला काही झालं तरी सोडवून आणणारच. कारण तुमच्यामुळे होणारा त्रास आहे ना, मला बघवत नाही आहे. तिला किती त्रास होत असेल, पण तू फक्त दादा या बायकोचं ऐकून माझ्या बायकोला तुरुंगात टाकले. तू ना तुझ्या बायकोच्या ताटाखालचं मांजर झालायस, मांजर. या शब्दात आता अश्विन जो आहे तो अर्जुनशी बोलत असतो. त्यामुळे अर्जुनला जो आहे तो खूप जास्त राग येतो आणि अर्जुन जो आहे तो अश्विनवर ओरडतो आणि हे सगळं तू काय बोलतोस असं बोलतो. त्याच वेळेला आता सायली देखील अर्जुनला शांत करत असते, कारण अर्जुनचा रागाच्या भरात हात उठेल हे सुद्धा सायलीला माहिती असतं आणि म्हणूनच सायली अर्जुनला शांत करत असते. तर दुसरीकडे अश्विन जो आहे तो म्हणत असतो की तू तुझ्या बायकोचं ऐकून हे सगळं करतोय, पण तू इतका तुझ्या बायकोच्या प्रेमाच्या आहारी का गेला आहेस, असं अर्जुन अश्विनला म्हणतो. अश्विन म्हणतो की तुला माझं प्रेम दिसते बरोबर ना, आणि मग तुझं काय? तू तुझ्या बायकोच्या प्रेमात आहेस म्हणून तुझ्या बायकोचं सगळं ऐकतोय. ती काही खोटी स्टोरी रचून सांगते तरी तिचं ऐकतोय. मग माझं काय? माझं सुद्धा माझ्या बायकोवर प्रेम आहे ना, मला सुद्धा वाटणार ना माझी बायको माझ्यासोबत असायला हवी. पण तुमच्या दोघांमुळे, तुझ्यामुळे दादा, तू बायकोचं ऐकतोयस ना, त्यामुळे त्या बायकोच्या आनंदासाठी तू माझ्या बायकोला तुरुंगात टाकले. पण नाही, मी आता शांत बसणार नाही. सायली ते अश्विनला शांत करण्याचा प्रयत्न करते. अश्विन भाऊजी आरडाओरडा करू नका, आधीच घरातल्यांचं सुद्धा खूप नुकसान झालं या सगळ्यात, त्यांना सुद्धा वाईट वाटते. इथे मात्र अर्जुनच्या रागाचा पारा चढलेला असतो. अर्जुन आता अश्विनचं सगळं बोलणं ऐकत असतो, पण सायलीबद्दल बोललेला एकही शब्द अर्जुनच्या पचनी पडत नसतो. त्यामुळे आता अर्जुन अश्विनवर हात उगारायला जाणार तितक्यातच सायली थांबवते आणि सायली म्हणत असते की नाही अर्जुन सर, नाही. आणि त्यावर अश्विन म्हणतो की बघा, तुम्ही ना ह्या दोघांनी मिळून माझ्या बायकोला जे काही तुरुंगात टाकलं आहे ना, त्यामुळे मी उद्ध्वस्त झालो आहे. पण मी माझ्या बायकोला सोडल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि त्यानंतर तो रागारागाने निघून जातो. जेव्हा तो रागारागाने रूममध्ये निघून जातो तेव्हा सायली मात्र अर्जुनला म्हणते की हा राग येणं स्वाभाविक आहे. तुम्हाला माहिती आहे ना घरातसुद्धा आपल्या कशी परिस्थिती आहे, पण आता वाद वाढवायचे नाही आहेत. आधीच घरातल्या सगळ्यांना टेन्शन आहे आणि आता परत हे वाद नको आहेत मला. त्यानंतर सायली
कुसुम यांना म्हणते की आता मला जेवणाची तयारी करायला हवी. कुसुम म्हणते की कशाला जेवण करताय, कोणीच नाही म्हटलं आहे ना. पण सायली म्हणते की नाही, जरी कोणी नाही म्हटलं तरी मी जेवण बनवणार आहे. इकडे दुसरीकडे रविराज, नागराज आणि सुमन हे प्रतिमाच्या बाजूलाच असतात. प्रतिमा अजूनही झोपलेली असते. प्रतिमा कधी शुद्धीवर येईल, कधी उठेल याचाच विचार रविराज करत असतात. तर इकडे मात्र आता नागराज जे असतो तो म्हणत असतो की कोर्टाबाहेर काय झालं खरंच माहीत नाही, पण ना मला असं वाटतं ना की हे सगळं ना नको व्हायला हवं होतं. पण नेमकं काय झालं त्याबद्दल आपण विचारायला सुद्धा नको वहिनीला, नाहीतर वहिनीला पुन्हा त्या गोष्टी आठवून त्रास होईल, असं देखील नागराज मुद्दामूनच रविराजांना म्हणतो. तेवढ्याच प्रतिमाला जाग येते. प्रतिमाला जेव्हा जाग येते तेव्हा रविराज तिला म्हणतात की वाटतंय ना आता बरं. त्यावर प्रतिमा म्हणते की हो मला वाटतंय बरं. तुम्ही लोक कधी आलात आणि मला उठवलंही नाही. प्रतिमाला रविराज सांगतात की तू निवांत झोपली होतीस, मग म्हटलं तुला आराम करू द्यावा. त्याच वेळेला रविराजांना प्रतिमा विचारते, ओ कोर्टात काय झालं, कोर्टात निकाल लागला ना, काय लागला निकाल, असे अनेक प्रश्न आता प्रतिमाला पडलेले असतात आणि प्रतिमा त्याबद्दलच रविराजांना विचारते. रविराजांना समजत नसतं की आता काय उत्तर द्यावं. रविराज फक्त प्रतिमाकडे पाहत असतात, कारण प्रतिमाने पुन्हा हे ऐकलं तर प्रतिमाला या सगळ्यावर धक्का बसेल हे सुद्धा तितकंच खरं आहे हे सुद्धा रविराजांना माहिती असतं. म्हणूनच ते तिच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर देत नाही. प्रतिमा आता सुमनकडे सुद्धा पाहत असते, तर सुमन देखील शांत असते. सुमनसुद्धा तोंडातनं एकही शब्द काढत नाही, कारण सुमनलाही माहिती आहे प्रतिमा आत्याला आपण काहीच बोलू शकत नाही, कारण त्यांना पुन्हा एकदा त्रास होऊ शकतो. पण निकाल लागलाय ना, काय झालंय निकालात, असे अनेक प्रश्न तिला पडलेले असतात. दुसरीकडे सायली रूममध्ये फ्रेश व्हायला आलेली असते, तर रोमॅन्टिक झालेला अर्जुन तिच्या मागे येतो आणि तिला म्हणत असतो की वा रे वा बायको, आज आपल्यावरचं सगळं संकट दूर झालंय, मग आज होऊन जाऊ दे का. सायली म्हणत असते, तुम्हाला ना कधीही रोमॅन्स सुचतो का हो, दरवाजा उघडा आहे हे तरी भान बाळगा. त्यावर लगेच अर्जुन म्हणतो की थांबा, अशीच थांब, मी लगेच दरवाजा बंद करून येतो. त्यावर मात्र लगेच ती त्याला म्हणते की काय गरज आहे या सगळ्याची, मी तुमच्या जवळच आहे ना, मी काही तुम्हाला सोडून जाणार आहे का. पण आता माझी प्रायोरिटी ना सगळ्यात आधी कुटुंब आहे, म्हणजेच त्या सगळ्यांना अस्वस्थ असताना जेवणसुद्धा देणं गरजेचं आहे ना. तर अर्जुन म्हणतो की पण घरातल्यांनी सगळ्यांनी सांगितलं आहे ना, त्यांना जेवण नको आहे, तरीसुद्धा कशाला करतेस तू जेवण त्या सगळ्यांसाठी, ते नाही खाणार कोणीच. सायली म्हणते की कसे खात नाही ना तेच बघते मी, कारण आता त्यांना असंच उपाशी ठेवायचं आहे का, पूर्णाजींच्या सुद्धा गोळ्या असतात. पण अर्जुनसुद्धा सायलीला समजून घेतो. सायली अर्जुनला सांगते की हो, आता मी जरी सगळ्यांसाठी खाली गेली, स्वयंपाक बनवला, मग नंतर फक्त तुमचीच आहे ना, या रूममध्ये मी तुमची बायको आणि तुम्ही माझा नवरा, एवढेच आपले काही ते संबंध. अर्जुन म्हणतो की हो, आता सगळं काही विसरून आहे ना, आपल्याला आपल्या संसाराला लागायला हवं. तर सायली म्हणते की हो बरोबर बोललात, आता सगळं काही झालं, आपण आता आपल्या संसाराला लागूया, म्हणजेच मी सुद्धा तुमच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवेन आणि माझ्या कुटुंबासोबतसुद्धा. म्हणजे कसं, अस्मिताताईंचे डोळे जेवण, त्याचसोबत अस्मिताताईंना काय खायला हवं नको ते बघायला लागेल, त्यासोबत पूर्णाजींची सुद्धा गोळ्यांची व्यवस्था व्यवस्थित करावी लागेल. हे सगळे प्रश्न सायलीला पडलेले असतात आणि सायली याबद्दलच अर्जुनकडे बोलत असते. तर दुसरीकडे मात्र प्रतिमाला आता पडलेला प्रश्न की निकाल काय लागला. त्यावर सुमन म्हणते की हो निकाल लागला आणि अर्जुन ही केस जिंकलेला आहे. अर्जुन केस जिंकलाय आणि साक्षीला जन्मठेप झाली आहे ही गोष्ट आता सुमन सांगते. ही गोष्ट जेव्हा प्रतिमाला समजते तेव्हा तिला खूप जास्त आनंद होतो. प्रतिमा म्हणते, अरे वा, शेवटी आपला अर्जुन जिंकलास का, मस्त हा, अर्जुनने भारीच कमालच केली, असं प्रतिमा हसत म्हणते. पण आता प्रतिमाला मेन गोष्ट कळत नसते की ह्या सगळ्यांना आनंद का नाही झाला, यांच्या चेहऱ्यावरचे बारा का वाचलेत. तर ती विचारते सुद्धा की तुम्हा सगळ्यांना काय झालं आहे, तुम्ही असे सगळेजण नाराज का आहात. त्यावर आता प्रतिभाला रविराज आणि त्याचसोबत तिथे असणाऱ्या सुमन उत्तर देतात. खरं तर साक्षीला शिक्षा झाली आणि त्याचसोबत आपल्या तन्वीलासुद्धा खोटं बोलण्याची आणि 2.5 वर्ष जे काही पुरावे तिने नष्ट केले त्याची शिक्षा कोर्टाने दिली आहे. तब्बल 7 वर्षांची तिला तुरुंगवास झाला आहे. ही गोष्ट जेव्हा प्रतिमाला कळते तेव्हा प्रतिमाला जबरदस्त असा धक्का बसतो. प्रतिमा म्हणत असते की काय, ही गोष्ट खरी आहे, म्हणजे आपली तन्वी आता तुरुंगात आहे. तर रविराज म्हणतात की हो, आणि घडलेला सगळा प्रसंग ज्या पद्धतीने अर्जुनने कबूल करून घेतलं होतं प्रियाकडनं, तो सगळा प्रसंग ते प्रतिमाला सांगतात. प्रतिमाला हे ऐकून तर धक्काच बसतो. प्रतिमा म्हणते, म्हणजे तन्वी एवढं सगळं करू शकते. तर रविराज म्हणतात की हो, बघ ना, आपली एवढीशी पोर आपल्यापासून दुरावली होती, त्यानंतर कित्येक दिवसानंतर माझ्याकडे ती आली होती. मी ठरवलं होतं की तिच्यावर व्यवस्थित लक्ष द्यायचं, पण माझ्याकडनंच कुठेतरी चूक झाली की तिच्यावर मी लक्ष देऊ शकलो नाही आणि ती एवढ्या खालच्या पातळीला जाऊन एवढं सगळं करून बसली.
खरं तर माझी चूक झाली. सायकॅट्रिस्टने सुद्धा सांगितलं होतं की तुमची मुलगी कधीही खोटं बोलू शकते, पण तेव्हा मी इतका लक्ष दिला नाही. पण आता मला माझ्या चुकीची जाणीव होते की मी किती लक्ष दिला नव्हतं आपल्या मुलीकडे. माझंच खरं तर चुकलं. तन्वी, आपल्यामुळेच, या चुकीमुळेच ती जेलमध्ये गेलेली आहे. मी तेव्हा जर विचार केला असता ना, तर हा प्रसंग घडलाच नसता, असं देखील रविराज स्वतःला दोष देऊन बोलत असतात. खरं तर प्रिया ही जेलमध्ये गेली हा त्रास त्यांना खूप होत असतो, कारण कितीही काही झालं तरी ती त्यांच्या पोटची मुलगी होती असं त्यांना वाटत होतं, आणि तीच त्यांच्यापासून लांब झाली म्हटल्यावर कुठेतरी त्यांना वाईट वाटत असतं, आणि म्हणूनच ते स्वतःला त्रास करून घेत असतात. मग सुद्धा टेन्शनमध्ये असते, कारण तिच्यासाठी सुद्धा हा खूप मोठा धक्का असतो की प्रियाला अटक झाली आहे, प्रिया जेलमध्ये 7 वर्ष असणार आहे. ही गोष्ट कुठेतरी प्रतिमाच्या सुद्धा मनाला लागून राहिलेली असते, आणि म्हणूनच प्रतिमा रविराजच्या बोलण्याचा विचार करते. रविराज यांना जे काही दिवस घालवायचे असतात खरं तर प्रियासोबत, ते सुद्धा त्यांनी लहानपणीचे एन्जॉय केलेले नसतात. प्रिया लहानपणी कशी होती, तिचं लहानपणसुद्धा त्यांना बघता आलं नव्हतं, पण आता लग्न झाल्यावर सुद्धा हे सगळं होईल असं वाटलं नव्हतं, असं देखील रविराज म्हणत असतात. दुसरीकडे अर्जुन जो असतो तो सायलीला समजावत असतो, आणि सायलीने मात्र आता घरातल्या सगळ्यांचाच वेळा उचलायचं ठरवलेलं असतं. अर्जुनकडे मात्र तिचं लक्ष नसतं असं अर्जुनला वाटतं, पण अर्जुन जो आहे त्याला सायली म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका, आता मी सगळ्यांसाठी जेवण बनवते, मग फक्त तुमच्यासाठी इथे येते, मग तर झालं ना. तर त्यावर अर्जुन म्हणतो की हो बाबा, आता काय बोलणार मी तरी, तू जर इतकं सगळंच बोलत असशील तर माझ्याकडे सुद्धा ऑप्शनच नाही आहे ना. तर त्याच वेळेला आता सायली म्हणते की हो, थोडं समजून घ्या ना, आता घरातल्यांसाठी सुद्धा जेवण बनवणं तितकंच गरजेचं आहे, बाकी मी तुमचीच आहे ना. आणि असं बोलून ती त्याचा मूड रिफ्रेश करते. खरं तर आज खूप जास्त रोमॅन्टिक अर्जुन झाला होता, पण सायलीला सुद्धा घराची जबाबदारी होती, त्यामुळे सायलीला ती घराची जबाबदारीसुद्धा पेलणं तितकंच गरजेचं होतं. तर सायलीचं जे काही वाक्य असतात की मी हे करणार आहे, ते करणार आहे, त्यामुळे अर्जुन जो आहे तो विचार करतो की खरंच सायली माझ्या घरातल्यांचा किती विचार करते, आणि माझासुद्धा, म्हणजेच ती सगळं घर व्यवस्थित सांभाळते. आणि त्यासोबत आता अर्जुन म्हणतो की जा पटकन सगळ्यांसाठी जेवण कर आणि लवकरच रूममध्ये ये. तर लगेच सायली म्हणते की हो, मी आता अशी जाते आणि अशी येते, सगळ्यांसाठी जेवण बनवते. पण आता अर्जुनला कॉन्फिडन्स असतो की नक्की सायली जी आहे ती घरातल्यांना मनवेल का, कारण तिच्यासमोर हा खूप मोठा टास्क होता, कारण सगळ्यांचंच लक्ष जे आहे ते नव्हतं. म्हणजे सगळ्यांना असं वाटत होतं की जे काही झाले त्याने सगळ्यांना त्रास होत होता, त्यांच्या तोंडाखालीही जेवण जात नव्हतं, पण त्याच वेळेला सायली काय चमत्कार करेल हे सुद्धा खरं तर अर्जुनला पाहायचं असतं. म्हणूनच सायली आता अर्जुनचा निरोप घेऊन लगेचच किचनमध्ये जायला निघते. अर्जुनसुद्धा आता म्हणतो की खरंच बायको म्हणजे ना कमालच आहे. पुढील भागात पाहायला मिळतं की सगळ्यांसाठी खरं तर स्वयंपाक तिने बनवलेला असतो. सगळ्यांना रूममध्ये जाऊन अक्षरशः सायली घेऊन येते आणि डायनिंग टेबलवर त्यांना जेवायला बसवते. सगळीजणं जेवायला तर बसलेलीच असतात, पण कोणाच्याही जे घशाखाली आहे तो घास जात नसतो. परंतु आता सायली पूर्ण आजीला एक एक करून घास भरवते, आणि आपण असे किती दिवस राहणार आहोत, आपल्याला आपल्या पोटासाठी जीवावंच लागेल ना. आणि सुभेदारांकडे असंच असतं ना, बनवलेलं जेवण कधीही वाया जात नाही, मग आज तरी कसं काय वाया जाईल. सायलीने जी काही कमाल केलेली असते ना, त्यामुळे अर्जुन तर सायलीकडे पाहतच राहतो. दुसरीकडे सायलीने पूर्णाजीला घासही भरवलेला असतो, त्यामुळे पूर्णाजी आता मनातून खूप जास्त खचलेली असते. तिला वाईट वाटत असतं, कारण ज्या मुलीला आतापर्यंत आपण इतका त्रास दिला त्या मुलीने हे घर सांभाळलं आहे, त्यासोबत घरातली जी पीडा होती ती बाजूला केली आहे. त्यामुळे आता खरं तर जी काही पूर्णाची असते तिला खूप जास्त त्रास होत असतो. पूर्णाची रूममध्ये जाऊन रडत असते आणि अक्षरशः ती म्हणत असते की माझी चूक झाली आणि मी त्या मुलीला या घरात अश्विनची बायको म्हणून घेऊन आली. काय झालं आहे हे सगळं बघितलंच ना, आपलं घर अक्षरशः उद्ध्वस्त झाले, त्या मुलीमुळे हे घर उद्ध्वस्त झाले. माझी चूक झाली आणि त्या मुलीला मी या घरात आणलं, त्या मुलीने हे घर पूर्णपणे उद्ध्वस्त केलं, असं बोलून पूर्णाजी खूप जास्त रडत असतात. सायली तिथेच उभी असते. अचानक पूर्णाजींचं वाटतं BP लो होतो आणि पूर्णाची खाली बेशुद्ध होऊन पडणार. तितक्यातच सायली तिथे धावत येते आणि सायली पूर्णाजींना वाचवते. आता पूर्णाजीची अवस्था बघून सायलीला सुद्धा टेन्शन आलेलं असतं. आता पूर्णाजीला नेमकं काय झालं असेल हे मालिकेच्या पुढील भागांमध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.